महाराष्ट्रातलं सरकारी शाळांमधलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्याला पायाभूत सुविधा म्हणतो आणि शिक्षकांची क्वालिटी सुधारून रिझल्ट चांगले आल्याशिवाय गरिबांना सुद्धा कर्जबाजारी होऊन प्रायव्हेट शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवावं असं जे वाटतं ते थांबणार नाही। 14 ते 19 माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना यात सुधार करण्याची सुरुवात झाली, ज्यात प्रामुख्याने एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर देऊनही प्रायव्हेट स्कूलमध्ये जाणाऱ्या गरीब आईवडिलांच्या मुलांची 25% फी म्हणजे 25% ॲडमिशनची फी सरकार भरणार असा आपण निर्णय केला। त्यातून ही बऱ्याच शाळेत जायला लागली आणि जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या शाळांना खूप पैसे द्यायला सुरुवात केली की पैसे घ्या पण इमारत चांगली उभी करा, ग्राउंड चांगलं उभी करा, शाळेला कंपाऊंड असलं पाहिजे, लायब्ररी असली पाहिजे, लॅबोरेटरी असली पाहिजे, मुलींची टॉयलेट नीट असली पाहिजे, शिक्षक चांगले असले पाहिजे। तर ह्या सगळ्यातून उत्तम प्रगती सुरू असताना सरकार गेलं आणि ते सरकार गेलेलं असताना काका कुठे कॉल घे बोलत ना काका तू घे ना पटकन। त्यामुळे खूप शाळांमध्ये सुविधा निर्माण झाल्या आणि त्या सुविधा निर्माण झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिका शाळांची विद्यार्थी संख्या वाढली। मध्ये ब्रेक लागला, नव्याने एकनाथजी मुख्यमंत्री झाले, पुन्हा हे सुरू झाली। मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या योजनेच्या अंतर्गत खूप शाळांना पैसे देणं सुरू आहे। त्यातल्याच तालुक्यातल्या 3 शाळा 1, 2, 3 नंबरचे त्यांचे सत्कार या ठिकाणी झाले आणि त्यामुळे आपल्या गावामध्ये 70 पासून शालेय विद्यार्थी असतानापासून येत असताना एक लहानपणी मनामध्ये स्वप्न होतं की बा आपल्या महाराष्ट्रामध्ये 7/12 ऑनलाईन मिळाला पाहिजे। तो मी महसूल मंत्री असताना केला, कारण त्या तलाट्याच्या मागे लागून माझा बाबा थकायचा। दुसरं शाळा चांगली असायला पाहिजे। तिसरं माझ्या गावातलं जे मंदिर 4.5 किलोमीटर डोंगरात आहे तिथे जायला रस्ता असला पाहिजे, ते मंदिर चांगलं असलं पाहिजे। तर त्यातल्या जवळजवळ सगळ्या गोष्टी सोनवडे घाटापासूनच्या गोष्टी पूर्ण करण्यामध्ये मला यश मिळालं। माझं राहिलेलं जे काम आहे ते प्रकाश आंबेडकर आमदार करता आहेत, त्यामुळे त्यांनाही माझा खूप सपोर्ट आहे। त्यांनी अटलजींच्या ओजस योजनेमध्ये जे शाळेला 1 कोटी मिळवले होते ते मधल्या काळात सरकार गेल्यामुळे ठप झालं, त्याला त्यांनी नवीन योजनेमध्ये टाकलं। बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी योजना सुरू आहे आणि ते स्वप्न आमचं पूर्ण केलं। त्यामुळे स्वाभाविक माझा भावनिक विषयाचं कारण खानापूर हा माझा राजकीय परिचय नाही। आय एम अ ॲक्च्युअल सिटीजन ऑफ खानापूर। मी प्रत्यक्ष खानापूरचा नागरिक आहे। निम्म गाव माझं नातेवाईक आहे। ही माझी वहिनी, ही माझी काकू, ही माझी मावशी, माझी शेतीवाडी आहे, माझा 7/12 आहे आणि महिन्यातून एकदा प्रकाशजींसारखं कोणीतरी आग्रह धरतंच आणि मी ती संधी सोडत नाही आणि खानापूरला येतो। दादा 2024 महाराष्ट्रात पुरेल अशा पद्धतीने आशय देणारे एक भाषण काल मुंबईमध्ये अमित शाह यांनी केलेलं आहे। अमितभाई हे खूप दूरदृष्टी असणारे आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीच्या आधारे एखादी गोष्ट मांडली असली तर त्यांची माझी भेट होऊन आपने एक्झॅक्टली क्या कहा हे समजून घेतल्याशिवाय मी बोलणं हा खूप माझा ज्याला म्हणता येईल की त्यांचा अवमान केल्यासारखं होईल, माझा मूर्खपणा ठरेल। तर मी भेटले की विचारतो। सुभाष तावळे यांना भेटण्यासाठी जाणार आहात का? हो, मला मुख्यमंत्र्यांचा आणि आता उपमुख्यमंत्र्यांचाही फोन आला आणि फक्त माझे प्रवास इतके लागलेत ते बघून मी जातो। पंढरपूरलाही धनगर उपोषणात गेलो, बार्शीला राजाराऊच्या उपोषणाला गेलो, गेले 2 दिवस इकडे कनेरी मठात कार्यक्रम असूनही मुंबईत थांबून मराठा आरक्षणाच्या खूप बैठका केल्या, माजी न्यायाधीशांच्या केल्या। आता थोडं धर्मसंकट त्यांनी घातलं की तू सगळं कॅन्सल करून जा, जरा मी थोडा पुण्याला गाठायचं आहे, त्यातलं थोडा श्वास घेतो आणि ठरवतो। हां दादा, देवेंद्र भुयार जे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य महिलांबाबत केलेलं आहे, जी 1 नंबरची किंवा ज्या ह्या मुली असतात त्या नोकरदारांना मिळतात, नंतर जे असतात ते पानटपरीवाल्यांना आणि शेवट जो गाळ राहतो तो शेतकऱ्यांना मिळतो, अशा पद्धतीचं वक्तव्य। मला देवेंद्र भुयार काय म्हणाले माहीत नाहीत, तेही माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे मी त्यांना विचारून घेतो की बाबा तुम्ही काय म्हणालात आणि जर त्याचा अर्थ असा चुकीचा निघाला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या माता भगिनींची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, पण मी हे समजून घेतो। ओके, की मला कामगाराचा पोरगा असूनही मला असा सेन्स येतो की काय होईल।
तर तो सेन्स हा आहे की किती मारामाऱ्या झाल्या तरी प्रत्येकाची सिटिंग सीट त्याला मिळणार ना. पक्षाला मिळणार, माणसालाही मिळणार. माणसाला न मिळणं हे त्याचं कर्तृत्व नसेल तर नाही मिळणार. समजा बुधरगड राधानगरी ही सीट शिवसेनेला मिळणार, याच्या बाबतीत कोणी भविष्य करायला लागतो काय, तर शिवसेनेला मिळणार. मग तीच त्यांना मिळणार तर ते आबिटकरांना मिळणार, कारण आबिटकरांनी काम चांगलंच केलं आहे. आणि अन्यही कोणी शिवसेनेकडे मला दिसत नाही मग कोणी मागितल्यापैकी. आबिटकरांनाच सगळ्यांनी नेता मानलं आहे. मग असं काहीतरी गुळमुळ उत्तर देणं, माहीत नाही, तिघे बसतायत, घोषित होईल तेव्हा कळेलच, असं माझा स्वभाव नाही. याच्यावर मला एखादं कोणते रागावेलसुद्धा, अरे असं कसं तू गावोगाव घोषित करत निघाला, तर गावोगाव काही घोषित करत निघालो नाही. तर इथे मला हे क्लिअर आहे की ही सीट एकनाथजींना जाणार, शिवसेनेला जाणार. त्यांचा आमदार आबिटकर हा खूप चांगला आबिटकर, जो अडचणीच्या काळात त्यांच्याबरोबर राहिला. त्याला आणि एकनाथजींचा स्वभाव मला माहिती आहे, त्या अडचणीच्या काळात जे बरोबर राहिले ते त्यांना कधी अंतर देत नाही. अमित शहानी जी भविष्यवाणी केली त्यावर अमित शहाना स्वप्नदोषाचा आजार झाला असं संजय राऊत. पुढे कोण म्हणाले तुम्ही सांगायचीच आवश्यकता नाही. महाराष्ट्रामध्ये परमेश्वरावरही बोलणं, महापुरुषांवरही बोलणं आणि महान नेत्यांवरही बोलणं याचं धाडस म्हणा, याचा एका अर्थाने उपमर्द करण्याचा स्वभाव जो आहे, उपमर्द म्हणून आपण त्याला, किंवा अमितभाईंचं कर्तृत्व काय, त्यांची मेहनत काय, 370 कलम रद्द केलं यासाठी सुद्धा त्यांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे. पण अशांना टोकणे हे फक्त संजय राऊतच करू शकतो. माहीत नाही, ते सतीश पाटलांना असे विषय तुम्हाला कुठून कळतात ते मला आश्चर्य आहे. मी तुमच्याकडून माहिती घेतो की काय प्रकरण आहे, मग बोलतो. 2024 मध्ये तिन्ही पक्षाच्या मिळून 170च्या खाली जागा येणार नाही, त्याच्यावरच जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ, म्हणजे ती 10 लाख लोकांना अप्रेंटिसशिप आली, मुलींचं सगळं शिक्षण मोफत, 3 गॅस सिलेंडर, 10,000 पिंक रिक्षा, 7.5 हॉर्स पॉवरची वीज माफ. म्हणजे मला दम लागतो कधी कधी योजना म्हणलं ना. तर त्या आणि त्या सगळ्या तीर्थक्षेत्र गेली, पहिली ट्रेन अयोध्येला गेली. यानंतर लोक मतं महायुतीला न देण्या इतके ते असे उपकाराची भावना मनात न ठेवणारे नाही आहेत, विरोधी पक्षांसारखे, की ज्यांना उपकाराची भावना न ठेवता आल्यामुळे ही महाराष्ट्राची अवनत स्थिती आली, की त्यांनी भावना ठेवली असती तर 19ला सरकार बनलं असतं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान झालं झालं नसतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.